चालू हंगामात तुटणाऱ्या ऊसाला पहिली उचल 3700 रुपये प्रति टन आणि मागील हंगामामध्ये तुटलेल्या ऊसाचा दुसरा हप्ता 200 रुपये आणि 2022-23 या हंगामात तुटलेल्या ऊसाला 100 रुपये देण्याच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली होती. परंतु या बैठकीला साखर कारखानदारांनी पाठ फिरवली. त्यामुळे शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी संताप व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडले. त्यानंतर शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची शासकीय विश्रामगृहावर बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात बैठका घेण्याचं निश्चित करण्यात आलं. येत्या 2-3 दिवसात प्रशासनानं पुन्हा बैठक बोलावली नाही तर मस्तावलेल्या कारखानदारांना आम्ही वठणीवर आणू असा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिलाय. येत्या 2-4 दिवसामध्ये जर का बैठक लागली नाही तर या कारखानदारांना कसं गुडघं टेकायला लावायचं याची मात्रा निश्चितच स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे आहे. आम्ही ती उपाययोजना करू. या मस्तवाल माजलेल्या कारखानदारांना निश्चितच आम्ही वठणीवर आणू. या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार, उपाध्यक्ष विक्रम पाटील, सुरेश माहुटकर, विठ्ठल मोरे, राजेंद्र गड्ड्यांनावर, सुभाष शिंदे, जयकुमार कोल्हे, धनाजी पाटील यांच्यासह अन्य संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.